आज पुणे शहरामध्ये अनेक आज गोष्टी या पुणे शहरामध्ये अनेक हे लोक येतात. उत्तर प्रदेश बिहारमधून विद्यार्थी इथे येतात आणि पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी हैदोस घालतात. आई बापाकडनं प्रचंड पैसे घेऊन यायचे आणि इकडे इथल्या लोकांना तुम्ही त्रास देणार, इथल्या लोकांना तुम्ही शिव्या देणार. शिकायला देतो हे उपकार समजा. आणि तुम्हालाही सांगतो, तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो, कोणी शिक्षण घ्यावं आणि न घ्यावं आम्हाला प्रश्न नाही, पण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये इथे येऊन जर शिक्षणासाठी येऊन जर इथल्या लोकांना जर समजा तुमचा त्रास होणार असेल, तुमची जर इथे दादागिरी वाढणार असेल, इथल्या मुलींच्या जर समजा तुम्ही काही त्रास देणार असाल तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल, एवढं तुम्ही लक्षात ठेवावं. इथे राहायचं असेल तर यायचं, शिक्षण घ्यायचं आणि चालतं व्हायचं. इथे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. या आमच्या शिक्षण संस्था पण पैसे मिळतात म्हणून काय वाटेकाला घुसवतात. महाराष्ट्रामधला विद्यार्थी अनेक ठिकाणी चांगले मार्क मिळवून पास होताना पण ऍडमिशन मिळत नाही. बऱ्याच वेळा पैसे नसतात त्याच्याकडे, पैसे भरू शकत नाही आणि मग हे मोठे पॉकेट मनीवाले येतात. काय काय करतो, कुठे राज्य नेतो हेच मला कळत नाही. आपण कोणाला वाढवतो आपण. या मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मायनॉरिटी कॉलेजेस म्हणजे काय नाही, ज्या ज्या जाती जमाती मायनॉरिटीमध्ये आहेत त्यांच्यासाठी वेगळी कॉलेजेस का. मग तिथला स्थानिक जर समजा एखादा मराठी मुलगा असेल त्याला ऍडमिशन नाही मिळणार. मराठी माणूस या शहरामध्ये मायनॉरिटी व्हायची वेळ आली आहे, त्यांना ऍडमिशन नाही मिळणार. आत्ता जून जुलैमध्ये ऍडमिशन जायचं, बघू ना आता काय काय करतात ते आणि मी काय काय करतो. आणि या सगळ्यांना एवढं निश्चित सांगतो, मी ज्या वेळेला एखादी गोष्ट बोलतो त्यावेळेला पोकळ धमक्या देत नाही. तुमच्या टाळ्या मिळाव्यात म्हणून मी हे करत नाही. पण इथल्या मुलांना तिकडे काम मिळणार नाही, इथल्या मुलांना ऍडमिशन मिळणार नाही. बाहेरच्या लोकांसाठी इथे संस्था तुम्ही कशासाठी उभ्या करताय. बाहेरचे देश बघा, बाहेरचं जग बघा, बाहेरचे राज्य बघा. आपापल्या माणसाला, आपापल्या लोकांना कसे घट्ट पकडून बसलेले असतात, आपली भाषा कशी घट्ट पकडून बसलेली असतात. आणि आम्हीच ते सगळं सोडून देतोय. जाऊ द्या, सोडून द्या. काय होणार, काय होतंय, हे असले प्रश्न आमच्याच लोक विचारतात. यांनीही सगळं खराब झालं, यांनीही सगळं बरबाद झालं. आज पुण्यासारखं शहर आज वेगळं वाकडं वाढतं. प्रत्येक वेळेला इथं तेव्हा मी आज नेहमीच दिसते. मी आज इकडे जेव्हा सभा घेतली, माझी खरंच मी पुणे करायची, खरंच माता भगिनीची माफी मागतो. मला काय रस्ता आठवड्यामध्ये काय मला आनंद नव्हता. मला कुठे सभा घ्यायची, मला कुठे सांगेच नाही, कुठे सभा घेऊ नये. मैदानं कुठे घेत मुळात मैदानच नाही. आज फरक बघा या सगळ्या गोष्टीमध्ये. आपण ज्याला टाउन प्लॅनिंग ज्याला म्हणतो, शहरं वाढतायत, लोकसंख्या वाढते, हे सगळं करत असताना ब्रिटिश होता ना तसा हुशार तर बघा, देऊन गेला. पण जे काय देऊन गेला ते इतकं उत्तम देऊन गेला बघा. तुम्ही जर कधी मुंबईला आलात तर कुलाब्यापासून ते माहीमपर्यंत जर सुद्धा तुम्ही बघितलं तर किती मोठी मैदान आहेत. शिवाजी पार्क मैदान आहे, ओव्हल मैदान आहे, आझाद मैदान आहे, अनेक अशी शिवडी, नायगाव या सगळ्या भागामध्ये प्रचंड मोठी मैदान आहेत, प्रचंड मोठी मैदान आहेत. पुढच्या 100 वर्षाचा 150 वर्षाचा विचार करून व्हीटी स्टेशनचं स्टेशन बांधलं. त्या एवढी लोकसंख्या वाढली तरी काही प्रश्न येत नाही. चर्चिया स्टेशनचं स्टेशन बांधलं, आव्हाड स्टेशन बांधली. त्यावेळेला एवढी लोकसंख्या पण नव्हती, त्यावेळेला एवढ्या ट्रेन्स पण नव्हत्या. आपण पुढच्या 100-150 वर्षाचा 200 वर्षाचा विचार करून सगळं टाउन प्लॅनिंग करायचं असतं. भविष्यात येणाऱ्या पिढ्यांचा विचार करून या गोष्टी करायच्या असतात. आमच्याकडे काय 5 वर्षाला काय होईल असं वाटतं, तू अशी माहित नाही. जास्त प्रश्न 5 वर्षाला
ही सभा का नको तर म्हणे ट्रॅफिक जॅम होईल. आता काय समजा सभा नाही घेतली तर ट्रॅफिक जॅम होत नाही का पुण्यात? आज वाहनं वाढत आहेत. सर्वात जास्ती मुंबईपेक्षा पुण्यामध्ये सर्वात जास्ती वाहनं आहेत. 2 चाकी तर जास्तीच. हे सगळं प्रमाण वाढतंय, लोकसंख्या वाढते, माणसं येत आहेत, इतक्या इमारती उभे राहत आहेत, प्लॉट जात आहेत, सगळं होतंय. पण त्या दृष्टिकोनातनं तुमचं आयुष्य सुखकर होईल असं काही टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट. मी मगाशी काय पुणे महानगरपालिकेच्या काही साईट्सवरती बघत होतो. 60% रस्त्यांना फुटपाथ नाहीये पुणे शहरात आणि 40% जिकडे फुटपाथ आहे तिथे फेरीवाल्यांनी आणून कोणाचा तरी एखाद्या आलेल्या माणसाला झटका म्हणजे शहर उभारणं नाही होऊ शकत. ते आता बसेससाठी कधी रस्ते रिकामे केले. मध्ये मध्ये एखादी बस जाते आणि बालच्या रस्त्यावर अशा सगळ्या गाड्या चालल्या आणि ते मोकळं. अशा गोष्टी होतात का? याला काय टाउन प्लॅनिंग नावाची गोष्ट म्हणतात. पण हे का होतं? तुम्ही मूळचे पुणेकर. आज हे तुम्ही मूळचे पुणेकर आज तुम्ही अल्पसंख्य व्हायला लागला. आज या पुण्यातला मराठी माणूस आज अल्पसंख्य व्हायला लागला. इतक्या प्रमाणावरती लोंढे येत आहेत, आढळत आहेत. बाबांना मी गेली 15 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष मी इथे येऊन पुण्यामध्ये मी भाषण करून सांगतोय की मुंबईचा बट्ट्याबोळ व्हायला काही वर्ष गेली. पुण्याचा सत्यानाश व्हायला वर्ष पण काही जाणार नाही. कारण पुण्यामध्ये फक्त आणून ओतायचंय. पुण्यात फक्त घाण आणून ओतायची. आणि एकदा ही सगळी गोष्ट हातात गेली ना, हाताबाहेर निघून गेली ना, की काही होणार नाही. या येणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये काही तुम्हाला स्थान नाही. हे सगळं जे होतंय हे फक्त केवळ बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे हे सगळं घडतंय एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि नुसते लोंढे नाही, त्याचबरोबर यांची राजकीय दादागिरी. आज मुंबईमधल्या महानगरपालिकेमध्ये विधानसभेमध्ये तिथून ही शिरली आता आतमध्ये. तिथून गेल्या ना आतमध्ये. काही आमदार झाले, अनेक नगरसेवक झाले. उद्या हे पुण्यात हे उद्या पुण्यात पसरणार. त्यांची आपापली पॉकेट्स तयार करणार आणि कसे घुसणार हे तुम्हाला कळणार पण नाही.